31 मे सावन नुस्तेमारी बंद जातली। देखून गोंयांतल्या सुमार 95% बोट ओनरांनी सुमार 10 दीस आदींच नुस्तेमारी वेवसाय बंद केला। कुडबण जेटी फिशरमॅन असोसिएशनाचो अध्यक्ष सावियर डिसिल्वान सांगले। गोंयच्या नुस्तेकारांक फिशरीज डिपार्टमेंटान निराधार केल्यात असो आरोपय सावियन केला। 31st लास्ट डे आमचो फिशिंगाचो मायाचो सो म्हाका दिसता मेजॉरिटी 95% बोट ओनर्सान एक 10 दीस पयले बंद केल्लो। हे पावटी सीजन तितलो ना, कोणाक जाला ते जाला, कोण भायले हितूंक डीप सियांक गेला तांकांच रिपोर्ट जाला। थोडी म्हाका दिसता ते रिपोर्ट जाला म्हणून जायते आमचे बोटकार भाव जायते हे सिजनाक म्हाका दिसता स्ट्रगल जाला। नुस्तेमारी खात्यान नुस्तेमारी समाजाक फावो तो आदार दिलो ना। कुडबण जेटीची भलायकी आनी नितळसाणे कडेन आडनदर केल्या असो आरोप सावियन केला। गोंया भायले नुस्तेकार येवन नुस्तें घेवन वयतात, कागाळी करूनय तेंचेर कसलीच कारवाय गोंयचे नुस्तेमार खातें करिना अशी खंतय तेणें उक्तायली। भायले जायते जाण येतात आणि फिशिंग करतात, तांकां तुमी कशी बॅन करपाक शकता? कितें करता? हे दीस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फिशरीज डिपार्टमेंट। म्हाका दिसना फिशरीज आमकां कितें आदार करता म्हणून। तुमी पयला आसतले रिगार्डींग द सँडबार इश्यू, हो 40 वर्सां जाले हो इश्यू आसा आमच्या फिशरमॅनाक। द रिटेनिंग बॉल बांदता म्हणून लास्ट टायम इलेक्शन आफ्टर 22 आश्वासनां दिल्ली हे पावटी जातलो म्हणून। आतां 4 सीझन जाले, होय टर्म काबार जावपाक येयलो, म्हाका दिसना हे पावटी जातले। ही आश्वासनां दिता सरकार आनी म्हाका दिसता काही फायदो जाला म्हणून सरकारान आमचे फिशरमॅनाक। मेजर इश्यू आनी कितें उरला अशें तुमचे कडेन जावपाक जाय अशीं कामां? मेजर इश्यू इज द हेल्थ इश्यू एट कुडबण। कित्याक रिगार्डींग द टॉयलेट ब्लॉक ऑल्सो म्हाका दिसता सारके जाग्यार पडल्या म्हणून। पयर फाटल्या दिसांनी टॉयलेटूय बंद आशिल्ले, उदीक आसूंक ना म्हणून न्यू बांदल्या ते। सो वी हॅड टू कंप्लेन एंड इवन द कलेक्टर एंड मामलादार वॉज एट द जेटी एंड ही इज गिवन इंस्ट्रक्शन नॉट टू डू दिस अगेन। कित्याक हे कोकणाक कशी जाल्यार आय डोंट नो देर इज अ टेंडर बीन टेकन कितें चलता ते कांयच सोंसना ना हे फिशरीज डिपार्टमेंट। ऑलमोस्ट तुमचे आतां सीझन सोंपला, ह्या वर्सा चड पीक कसलें मेळ्ळें तुमकां? पीक म्हण जायते भाशेन दिसता ते ड्युरींग सीझन यू कांट कसले कितें बांगडो। म्हाका दिसता हे पावटी किंगफीश जायती उणी जाल्या, कित्याक देर इज लॉट ऑफ दिस रिगार्डींग किंगफीश। द प्रायसीस जायते चडले पावटी, कित्याक तितले आमचे कॅच आसूंक ना म्हणून। सो जायते नुस्त्याचे स्टार्टींग आयिल्ले मदेंच नाच जाला तशें जाला। काय खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र वापरून नोकरी हातासून बसल्यात। या प्रकरणाची खरसाणीन चौकशी करची अशें तेणें मागला। ट्रेडिशनल फिशरमॅन जे आसात आनी जे नुस्तें घेवन येतात पळय, तातूंत आमी पळयतात जी व्हडली नुस्तीं जावपाक धाकटे भुरगे आसतना हाडून विकतात। किंगफीश जावं जाल्यार ती मोरी बी जावं, ताची तुमी कशी कंट्रोल करपाक शकता? कितें आहा तुमकां प्लॅन? हे कंट्रोल कोणें करूंक जाय? हे फिशरीज डिपार्टमेंट सद्या म्हाका दिसता इलिगल आसा। हे फिशरीज डिपार्टमेंटाचेर पयली इन्क्वायरी जावपाक जाय, कित्याक पयला आसतले थिंगा फिशरीज डिपार्टमेंटाचे जे स्टाफ आहा जे फेक सर्टिफिकेटी घेवन तेंचे स्टाफ एक फेक सर्टिफिकेटी घेवन सर्वेयर जाल्या, तेंचेर पयले इन्क्वायरी जावपाक जाय आनी तेंचे सस्पेंड जावपाक जाय। हें जायना जाल्यार म्हाका दिसना, कित्याक ह्यो फिशरीज डिपार्टमेंट इटसेल्फ इज इलिगल। इंटर जे ट्रॉलर असले ते ट्रेडिशनल फिशरमॅनान धरले आनी फिशरीज डिपार्टमेंटा कडेन दिल्ल्यो, पण तेंचे आनी ते राती कडेन ते गेले म्हणून सांगले। कशें धांवले ते? दीस इज द इन्क्वायरी, दीस इज द फेल्ड डिपार्टमेंट ऑफ फिशरीज। जे म्हाका दिसता हे पयशे घेवन धांवल्या, दिसते धांवूंक ना, बिकॉज ट्रेडिशनल फिशरमॅनाक कितले टन नुस्तें आशिल्लें तें सांगलें। बिकॉज द प्रॉब्लम हे 1 लाखा नुस्तें आसल्यार 5 लाखाची फायन आसता। इट इज 5 टायम्स द व्हॅल्यू। दे न्यू तुय 20 टन तरी नुस्तें आशिल्लें। सो इट वॉज कमिंग इन क्रोज, द फायन वर कमिंग इन क्रोज, and I think there's some middleman. This is the problem with the fisheries department.